नंदुरबार जिल्हा गांजामुक्त करा अन्यथा तीव्र आंदोलन कॉम्रेड शीतल गावित। नंदुरबार दिनांक 13 मार्च रोजी नंदुरबार येथील दुधाळे शिवार येथे सत्यशोधक महिला सभेच्या वतीने भव्य महिला मेळावा उत्साहात पार पडला। या मेळाव्यात जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड शीतल गावित यांनी प्रशासनाला कडक इशारा देत नंदुरबार जिल्हा तात्काळ गांजामुक्त करण्याची मागणी केली, अन्यथा आदिवासी महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये तसेच शाळांच्या आसपास गांजा सहज उपलब्ध होत असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे। त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडणे, अल्पवयीन प्रेम प्रकरणे व कमी वयात विवाह होण्याचे प्रकार वाढत आहेत। त्याचा परिणाम म्हणून कुपोषण, सिकलसेल सारखे गंभीर आजार आणि गुन्हेगारी वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। या पहिल्या मेळाव्यात आदिवासी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करून ठराव एकूण एकमताने मंजूर करण्यात आले। यामध्ये नंदुरबार जिल्हा गांजामुक्त करण्याची मागणी, अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी, मोबाईल व टीव्हीवरील अश्लील जाहिरातींवर नियंत्रण, सिकलसेल आजाराची मोफत तपासणी, उपचार व्यवस्था, कुपोषण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आणि गरोदर माता व आपत्कालीन रुग्णांच्या सुरक्षेसाठी खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून पक्के रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली। आदिवासी महिलांना कसत असलेल्या जमिनीचा सातबारा उतारा देणे, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आदिवासी कोड तयार करणे, आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, वसतिगृहे व शिष्यवृत्ती वाढविणे, दुर्गम भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, जंगल उत्पादनांना योग्य दर देणे, शेतीमालाला हमीभाव देणे, कामगार महिलांचे हक्क सुरक्षित ठेवणे। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले रचित सत्याचा अखंड गायनाने करण्यात आली। त्यानंतर महामानवाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला सुरुवात झाली। मेळाव्यात कॉम्रेड लीलाताई वडवी, गेवाबाई गावित, जबनाबाई ठाकरे, लालाबाई भोये, पवित्राबाई सोनवणे, कॉम्रेड आरटी गावित आणि कॉम्रेड रणजित गावित यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर वडवी यांनी तर प्रास्ताविक विक्रम गावित यांनी मांडले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगल वडवी, बाबूराव ठाकरे, तोलुबाई गावित आणि अरुणाबाई गावित यांनी विशेष परिश्रम घेतले।